तर नमस्कार मंडळी, पुन्हा मी त्याच देवगिरी किल्ल्यावर आलेलो आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचा शिल्प जे आपल्याला ह्या अशा खांबावर आपल्याला आढळून आले होते आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला होता. तर मित्रांनो, पुन्हा मी त्याच किल्ल्यावर आलेलो आहे. आजूक या किल्ल्यावर आजूक गौतम बुद्धाचे शिल्प किंवा त्यांची आजूक मूर्ती या ठिकाणी दिसतं का, हाच शोध घेण्यासाठी मी इथे या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की मी पूर्ण जो किल्ला आहे हा पूर्ण किल्ला मी फिरून बघणार आहे. आजूक गौतम बुद्धाच्या अवशेष किंवा त्यांच्या मूर्ती अजून शिल्प प्रयत्न करतो. तर नक्की राहा आणि हा पूर्ण किल्ला मी ना फिरून या ठिकाणी सगळं दाखवायचा प्रयत्न करतो. अजून कोणकोणत्या ठिकाणी आपण शोध घेऊ. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. तर चला बघू. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला एक शिल्प दाखवलं होतं गौतम बुद्धाचं. तर त्यापासूनच आपण हा व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. तर मित्रांनो, ह्या शिल्पाच्या पुढलं जे दिसतंय तुम्हाला 3 नंबरचं, तो हा एक पिलर आहे. आणि ह्या पिलरला मी तुम्हाला दाखवलं होतं की गौतम बुद्धाचं या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी. हे गौतम बुद्धाचं स्ट्रक्चर या ठिकाणी शिल्प कसं काय आलं, नेमकं याचं रहस्य काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. हा ते शिल्प आहे. तर मित्रांनो, अजून गौतम बुद्धाचे या ठिकाणी अजून काही अवशेष भेटतात का, किंवा अजून काही मूर्त्या त्यांच्या या ठिकाणी आढळून येतात का, हा शोध घेण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. तर मित्रांनो, सोबत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नेमका मी सगळा किल्ला फिरून बघण्याचा प्रयत्न करतो, कोणकोणत्या ठिकाणी अवशेष आहे की नाही. पण मला साथ लागेल तुमची शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ टिकून राहा आणि लाईक कमेंट 100% करा. तर चला. हे भारत माताचं मंदिर आहे समोर आणि हा आहे चारमिनार. तर त्याच्या अपोजिट साईडलाच या ठिकाणी तो एक खांब आहे. आणि अजून मी तुम्हाला या खांबावर अजून काही चित्र दिसतात का, किंवा अजून काही अवशेष आहे का, तर मी ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी गेलो तर मला असं पुन्हा एक गौतम बुद्धाचं चित्र जे या ठिकाणी आढळण्यात आलं. तर मित्रांनो, हे बघा, हे जे कोपऱ्यात आहे, हे बघा. तर हा जो आहे ना, हे गौतम बुद्धाचं चित्र, त्यांच्या कानाचा पूर्णपणे भाग दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. आणि हे ध्यान साधण्याच्या अवस्थेमध्ये बसलेले आहे. तर मित्रांनो, हे बघून घ्या पद्धतशीरपणे. याला दाबण्याचा काम कसं केलं आहे. तर मित्रांनो, हे एक भीत आहे आणि या भीतीच्या खिंडीमध्ये हे बघा, आता ही वरतून दाखवतो तुम्हाला. आता ही भीत आहे मित्रांनो, हे बघा. आणि ही भीत बंद केल्यामुळं हे पूर्ण सहजासहजी दिसत नाही आहे, पण तरी बी याचा थोडासा भाग जो आहे आपल्याला दिसायचा प्रयत्न होतो या ठिकाणी. हे बघा, हे पूर्ण ध्यान साधण्याच्या अवस्थेमध्ये बसलेले आहे. तर मित्रांनो, असे अनेक शिल्प या ठिकाणी असू शकतात. तर त्याचा शोध मी या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि नक्की असे गौतम बुद्धाचे या ठिकाणी शिल्प जर असेल म्हणजे, तर हा इतिहास खूप जुना आहे. आणि बुद्ध धर्माशी याचं रिलेटेड नेमकं काय, शेवटी आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नच करतो मी. पण अजून किती शिल्प दिसत आहेत, किती चित्र या ठिकाणी आहे, किती मूर्त्या या ठिकाणी आहे, ते शोधण्याचा प्रयत्न मी करतो. मित्रांनो, ह्या ठिकाणी जर आलो आपण इकडं, तर ही एक खांब आहे पूर्णपणे. या खांबाला तर काही दिसत नाही मला वाटतं. आणि हा एकूण असा एक कमान आहे. आता एक कमान साईड बघा तुम्ही वरतून, ही अशी आहे. आणि हे पूर्ण हे भारत माताचं मंदिर आहे, हे दिसते तुम्हाला. पण ह्या खांबावर जे आहे या ठिकाणी गौतम बुद्धाचे नक्षे शिल्प आहे हे असलेल्या खांबावर. पण तर अजून शोध घेण्याचा प्रयत्न मी करतो बरं का. अजून शोध घेण्याचा प्रयत्न मी करतो मित्रांनो. तर मी अजून प्रत्येक खांब हा जो आहे ना तपासून बघणार आहे. आणि त्या ठिकाणी जर आढळलं तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, मी आसपासचा हा जो भारत माताचं मंदिर आहे, प्रत्येक खांब हा तपासून बघितला आहे. पण या ठिकाणी अजून तर काही आढळत नाही. पण बाकी आपण त्या ठिकाणी जे बघितलं त्या ठिकाणी एक गौतम बुद्धाचं चित्र आहे. आणि तो खांब आपण जर बघितला आहे स्टार्टिंगला, तो एक. म्हणजे असे 2 जे खांब आहेत हे आपल्याला असे इतिहास नेमका बदलण्याचा शोध जो आहे तो आपल्याला या ठिकाणी विचार करण्याचा भाग पाडतो मित्रांनो. आता हे बघू शकता, हे पूर्णपणे गौतम बुद्धाचे चित्र आहे. आणि याला असं या भिंतीनं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिसतंय तुम्हाला. तर हे पद्धतशीर मित्रांनो गौतम बुद्धाचे चित्र या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि अजून या आपल्या किल्ल्यामध्ये अजून चित्र आहे, किंवा मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न अजून तुम्हाला करणार आहे थोडंफार. पण हे जे शिल्प बघितलं आपण, ते एक खांब नंबर 1चं, आणि आतमध्ये भारत माताचं मंदिर जे बघितलं आपण आतमध्ये ते एक. तर असे 2 जे मित्रांनो 2 खांबावर आपल्याला असे गौतम बुद्धाचे जे शिल्प आहे किंवा चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी आढळलेत. पण मी अजून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. संपूर्ण किल्ला जो आहे तो पूर्ण फिरून अजून आपल्याला काय या ठिकाणी शोधता येईल का आणि अजून दिसेल का, तर हे सगळं मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. पण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट नक्की करा.
तर मित्रांनो हा एक हेमाडपंथी जे मंदिर आहे ह्या ठिकाणी आपल्याला काही अवशेष सापडू शकत होते, पण सध्या आता वन विभागाने याला बंद केलेलं आहे. कारण या ठिकाणी तेंदुळे जे या ठिकाणी या आजूबाजूच्या परिसरामध्ये यांचा वावर आहे तेंदुळ्याचा, त्याच्यामुळे हे हेमाडपंथी जे मंदिर आहे या ठिकाणी आपण बघितलं असतं, थोडंफार सर्च केलं असतं, जर भेटलं असतं आपल्याला काही बघायला तर तुम्हाला नक्कीच मी या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला असता. पण आता सध्या हे बंद आहे. चित्र जे होतं ते तुम्हाला मूर्ती ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर मित्रांनो विषय फक्त एवढाच आहे की इथपर्यंत जर आला तर कमेंट आणि सबस्क्राईब 100% करा. कारण त्याने जे आहे ना हे माझा शोध मोहीम जे आहे गौतम बुद्धाची ही माझी अजूक चालू राहील आणि मला अजूक थोडीफार एनर्जी येईल. कारण ही गौतम बुद्धाची शोध मोहीम जी आहे त्या ठिकाणी अजूक याला पुढं वाटचाल देण्याचा प्रयत्न करतो. तरी तर थांबतो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटतो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.